नमस्कार मंडळी, मी आहे वैशाली. तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा विषय आहे की कोण सर्वात जास्त पैसे देतं, यूट्यूब, फेसबुक आणि किंवा इंस्टाग्राम. तर त्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्ही इनिशियल स्टेजला असाल, की तुम्ही कोणताही आजपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे किंवा तुम्हाला कोणत्याही सोशल मीडियाबद्दल काही माहिती नाही आहे, तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला चॅनलवरती तुमच्या सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स वाढवायचे असेल तर इंस्टाग्राम हा एकदम सोपा आणि शॉर्टकट उपाय आहे. कारण की इंस्टाग्रामवरती तुम्हाला कोणताही व्हिडिओ एडिट करावा लागत नाही, व्हिडिओ शूट करावा लागत नाही, कारण त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ असतात, ते खूप मोठे नसतात. आणि ते 10 सेकंदापर्यंत जरी तुम्ही व्हिडिओ शूट केले, लगेचच्या लगेच तुम्ही ते शूट करता, त्यातला कोणताही एखादा शॉर्ट्स व्हिडिओ सिलेक्ट करता, त्यातलं ते गाणं म्हणणार असेल किंवा एखादा डायलॉग असेल आणि तो लगेच तुम्ही त्याच्यावरती अपलोड करता. त्यामुळे कसं होतं, इंस्टाग्राम हा जो आहे, हा प्लॅटफॉर्म जो आहे तो खूप इनिशियल स्टेज जी आहे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे, कारण की त्याच्यामध्ये आपले फॉलोअर्स वाढतात. पण इंस्टाग्रामचा शॉर्ट व्हिडिओवालासुद्धा यूट्यूबवरती फेल होतो का? त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते. सगळ्यात पहिला आपला असा प्रश्न होता की कुठे सगळ्यात जास्त पैसे मिळतात, यूट्यूबला मिळतात, फेसबुकला मिळतात की इंस्टाग्रामला मिळतात? तर सगळ्यात जास्त पैसे हे जे आहेत ते यूट्यूबला मिळतात. आणि फेसबुकवरती जे आहे, तर फेसबुकवरती खूप कमी प्रमाणामध्ये त्यांचे खूप सारे अपडेट्स येत राहतात, सारखे कमी जास्त होत राहतात. पण फेसबुकवरती खूप जास्त पैसे मिळत नाहीत. त्यामुळे काय होतं की फेसबुकवरती तुम्ही म्हणजे तुमचं वॉच टाईम वगैरे वाढतं, तुम्हाला वेगळ्या ॲड्स वगैरे मिळत असतील तर देन इट इज ओके. पण फेसबुकवरती जास्त पैसे मिळत नाही ॲज कम्पेअर टू यूट्यूब. आता इंस्टाग्रामवरती तुम्हाला जसं यूट्यूब तुम्हाला वॉच टाईमवरती किंवा तुमच्या सबस्क्रायबरवरती तुम्हाला डायरेक्टली पैसे मिळतात, मंथली तुमचं जनरेशन होतं, तसं इंस्टाग्रामवरती पैसे जनरेट होत नाहीत. आणि फेसबुकवर म्हणाल तर तसे तुम्हाला पैसे मिळत नाही. पण इंस्टाग्रामचा फायदा हा होतो की इंस्टाग्रामला तुम्हाला प्रोडक्टचे किंवा गेमिंगचे ॲडव्हर्टाईजमेंट करता येते. आणि गेमिंगची ॲडव्हर्टाईज म्हणजे खूप जास्त आणि शॉर्टकटमध्ये पैसा, इन्स्टंटमध्ये पैसा. यूट्यूबलाही मागे पडेल एवढा पैसा तुम्हाला गेमिंगच्या ॲड केल्यामुळे मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती पैसे कमवायचे असतील तर एकतर तुम्ही तुमचे फॉलोअर्स खूप जास्त मिळवू शकता. हा एक फरक असतो, सबस्क्रायबर जे यूट्यूबवरती होतात आणि फॉलोअर्स जे आपले इंस्टाग्रामवरती वाढतात. इंस्टाग्रामवर तुमचे दिवसाला हजारो फॉलोअर्स वाढू शकतात, पण ते यूट्यूबवरती दिवसाला 1 किंवा 2 खूप कमी फॉलोअर्स होतात. पण हा एक फरक आहे की इंस्टाग्रामवरती तुम्ही जेवढे कंटेंट टाकता, तुम्हाला रेग्युलर कंटेंट टाकावा लागतो. पण यूट्यूबवरती तुम्ही जर समजा काही तुम्हाला प्रॉब्लेम आला आणि तुम्हाला व्हिडिओ नाही टाकता आला, पण जे तुम्ही व्हिडिओ आधी टाकलेले असतात त्यांचं कंटिन्युअस वॉच टाईम वाढत असतो. आणि तो का तुमचा वाढत असेल त्या रेटमध्ये तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. म्हणजे जरी एखादा महिना किंवा 15-20 दिवस तुम्हाला व्हिडिओ कंटिन्युअस नाही टाकता आला, तरीसुद्धा तुमचे कंटिन्यू ओव्हर रनिंगमध्ये असलेले जे व्हिडिओ आहेत त्याच्यात तुम्हाला यूट्यूबकडनं पैसे मिळतात. म्हणजे जरी तुम्ही एखादा माणूस मेला, होऊ नये, पण जरी मेला तरी तुम्हाला यूट्यूबकडनं त्याचे पैसे मिळत राहतात. हा एक फरक आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूब आणि फेसबुकमध्ये. पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी म्हणजे तुम्हाला 2 मिनिटाचा जरी व्हिडिओ टाकायचा असेल तरी तुम्हाला तासनतास मेहनत करावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला आधी तो व्हिडिओ शूट करावा लागेल, तो व्हिडिओ एडिट करावा लागेल, त्याचा थंबनेल टाकावा लागेल आणि मग तो व्हिडिओ तुम्हाला अपलोड करता येतो. पण तसंच सेम ॲज लाईक इंस्टाग्रामवरती तुम्ही डायरेक्ट एखादा कोणतातरी शॉर्ट घेता, त्याचा रील तयार करता किंवा एखादा डायलॉग असतो, तो तुम्ही लगेचच सिलेक्ट करता, त्याच्यामध्ये तुम्ही तो ॲक्टिंग करता आणि तो अपलोड करता. म्हणजे विदिन अ सेकंद इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड होतो. पण इंस्टाग्रामसारखंच यूट्यूबवरती होत नाही. यूट्यूबवरती खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, खूप जास्त डोक्याचा विचार करावा लागतो आणि चांगलं काम केलं तरच तुम्ही यूट्यूबवरती सर्व्हाईव्ह करू शकता. म्हणजे एखादा इंस्टाग्रामचा शॉर्ट व्हिडिओवाला जरी असेल, खूप जास्त फेमस झालेला जरी असेल, पण तरीसुद्धा तो यूट्यूबवरती टिकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एकच सजेशन देईल की यूट्यूबवरती काम करण्यासारखा आजच्या 25मध्ये म्हणजे 2025मध्ये यूट्यूबवर काम करण्यापेक्षा तुम्ही खूप चांगली संधी तुम्हाला आहे, तुम्ही करू शकता, पैसे कमवू शकता. पार्ट टाईम करा आधी, म्हणजे पूर्णपणे सगळं काही कामधंदा सोडून तुम्ही यूट्यूबवरती काम करू नका. आधी तुमचा जम बसेपर्यंत, थोडेफार फॉलोअर्स येईपर्यंत कंटिन्यू रोजच्या डेली बेसिसवरती तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ टाका आणि कंटिन्यू व्हिडिओ टाका. असं नका करू की अरे माझे फॉलोअर्सच वाढत नाही, माझे सबस्क्रायबर्सच होत नाही आहे, मग आता मी नाही करणार, किंवा तुम्ही लगेचच डिमोरलाइज होऊ नका.
आणि कंटिन्यू काम करत राहा. कधी ना कधी, आज ना उद्या, महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, काही जणांना वर्ष लागतात त्यांचं चॅनल मॉनिटाईज व्हायला, त्यांचं वॉच टाईम वाढायला. पण क्रिएटिव्हिटी ठेवा तुमच्या कामामध्ये. रोज-रोज एकच व्हिडिओ किंवा एकच टाईपचे व्हिडिओ नका टाकत जाऊ. तुम्ही डेली व्लॉग टाकत जा. गृहिणी असाल तर तुम्ही घरात काय काम करता दिवसभरामध्ये ते टाका. तेही व्हिडिओ चालतात. घरात बसल्या-बसल्या तुम्ही पैसे कमवण्याचं हे खूप चांगलं आणि उत्तम मार्ग आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनल आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आणखी माझ्याकडून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय. आणि सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं, तुम्ही जर सबस्क्रायबर असाल माझे किंवा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या सिटीचं नाव कमेंट करून सांगा. तुमचं नाव कमेंट करून सांगा.